गणू काका, तुमच्या नातवाची इसिप्कामध्ये फ्लेवर्सच्या स्पेशलायझेशनची ॲडमिशन आम्ही केली होती, तेव्हा त्याच्या खर्चाची काळजी तुम्ही नाही करायची. 1-2 दिवसात पैसे होतील ट्रान्सफर. आता मला थोडासा चहा मिळेल? हो मिळेल ना, आत्ता आणतो. रेवती, तुला माहितीये आपण जसं बॉडी पोश्चरवरनं माणसाचा मूड ओळखतो ना, तसंच माणसांच्या पावलांचा आवाज, फॉर दॅट मॅटर प्राण्यांच्याही पावलांचा आवाज एकसारखा ऐकू येत नाही. घाबरलेली, तणावाखाली असलेली माणसांची पावलं आणि आनंदी माणसांची पावलं वेगळी ऐकू येतात. सिद्धार्थ, चहा. थँक्यू गणू काका. ऐकलंस, गणू काकांची पावलं आता वेगळी ऐकू येऊ लागली. तुझ्या समोर तर मांजराच्या पावलांनीच यायला हवं. हा, मग तर चोरी लगेच पकडली जाईल. एव्हरीथिंग इज फेअर इन बिझनेस, लव्ह अँड वॉर. प्रेम वगळता बाकी सगळ्यात केव्हाच माफ केलंय मी तुला. अच्छा, म्हणजे 66% तरी संसार सुखी आहे आपला. आपल्या संसाराचं चित्र बाहेरून सुंदरच आहे रे. काय माहितीये का, चित्र ना हे नेहमी बाहेरूनच बघावं, चित्राचा विषय कधी होऊ नये. एनिवे, आपल्या दोघांमध्ये भांडण न होण्याचं एकमेव कारण उरलंय. किरण, ती कुठे? हे किरीट, आपल्या बजेटमध्ये किरण, डिड यू गेट द न्यूज? सहज शक्य आहे. गणेश काकडे यांच्या श्री नाही. म्हणजे तुला काहीच माहित नाही? काय झालंय? हाऊ कॅन यू बी सो इग्नोरंट? ओके, आय एम सॉरी, पण काय झालंय? बोलवा सगळ्यांना. किरीट, मला तू निदान कल्पना तर दे ना. इतकी सगळी तयारी आपण केली आणि किरणला काहीच माहित नाही. दॅट्स नॉट जस्टिफाईड. कॉंग्रॅच्युलेशन्स. टॉप 5 RJs मध्ये तुझं नाव आलेलं आहे. नॉट ओनली दिस, तर आपला चॅनल नंबर 1 चॅनल झालेला आहे. कम कम कम. वेलकम रेवती. थँक्यू. झाला का रे इंटरव्ह्यू सुरू? हो, झाला. 1990 साली 10 बाय 10च्या खोलीत आईबाबांनी हा बिझनेस सुरू केला. आई, बाबा आणि गणू काका. अरे रेवतीने माझं नाव घेतलं, तुझं नाव नाही घेतलं. तुम्ही काय शेअर होल्डर आहात, मी कोण आहे बुवा? 26 देशात एक्सपोर्ट होतात. फॅन्टॅस्टिक. पण प्रत्येक देशात कुझिन मध्ये वेगवेगळे मसाले वापरले जातात. मग हे प्रमाण नक्की कोण ठरवतं? माझा भाऊ सिद्धार्थ. घेतलं, हा तुझं नाव घेतलं तिने. माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. जनरली ते असं म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. आमच्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे कंपनीचा फेस म्हणून जरी मी इथे बसले असले तरी ही हॅज बिल्ड द कंपनी. वाव. पण हे असं पब्लिक प्लॅटफॉर्मवर मान्य करणं हाच तुमचा मोठेपणा आहे. खरंच. यू मस्ट बी हंबल टू बी सक्सेसफुल. वी हॅव वंडरफुल बॉन्डिंग. आम्ही लहान असताना आई बाबा खूप बिझी असायचे. तेव्हापासूनच सिद्धार्थ माझं आयुष्य बनला. माझ्या विजनवर त्याचा विश्वास आहे आणि त्याचा प्रत्येक डिसिजन मी फॉलो करते. आय लव्ह हिम द मोस्ट. ही इज माय वर्ल्ड. कमाल. बट व्हॉट इज युअर सक्सेस स्टोरी इन अ लाईफ? सिद्धार्थची बुद्धी आणि आमची मेहनत हीच आमची सक्सेस स्टोरी. क्या बात है. तर हे आहे रेवती आणि सिद्धार्थ यांचं नातं. सक्सेस फॉलोज यू इफ यू व्हॅल्यू युअर फॅमिली. ना ना ना, ये मेरा नहीं है. दिस इज नॉट माइन. हा आहे रेवती वैद्य यांचा सक्सेस मंत्र. तर लिसनर्स, डोंट फॉरगेट टू फॉलो दिस मंत्र. आणि आता ब्रेकच्या आधी ऐकूया एक छान गाणं. गणू काका, या मुलीचा आवाज छान आहे नाही? मला काही त्यातलं विशेष असं कळत नाही. या रेडिओवरच्या मुली आहेत ना, सगळ्या सारख्याच वाटतात. किती बडबड करतात रे त्या. पण आपल्या रेवतीची मुलाखत मात्र लाजवाब. बरं बाबा, जेवणाचं बघायला हवं मला. व्हेरी ऍप्ट अँड स्पेसिफिक. असा आवाज असणारी माणसं खूप कमिटेड असतात. तू म्हणत असशील तर असेल बाबा तसं. मला नाही असं ओळखता येत. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. आज तुझा आवाज का असा लागलाय? असा असा म्हणजे कसं? मला नाही सांगता येत, पण वेगळा लागलाय.
कारण माझ्याकडे आणखी एक चांगली बातमी आहे. कुठली? मी डॉक्टर साठेंना फोन केला होता. त्यांना विचारलं काही होप्स आहेत का. ते म्हणाले मेडिकल फील्डमध्ये काहीही मिरॅकल होऊ शकतं. तुम्ही होप सोडू नका. मी तरी कुठे होप सोडलेत अजून. अरे येत आहे ना जेवायला. चल रे, भूक लागलीये. इथे पोटात कावळे ओरडतायत आणि तिकडे गणू काका. हाय किरण, मी सिद्धार्थ. सो सिद्धार्थ, तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कसं केलेत आणि कधी? मी अजून केलं नाहीये, पण जर केलंच तर मला शब्दांनी सेलिब्रेट करायला आवडेल. काय आहे, फुलं 2 दिवस टिकतात, केक तर 1च दिवस. पण फोटोग्राफ्स कायम राहतात की? येस, राईट. फोटोग्राफ्स कायम राहतात, पण त्यात कैद होतो तो एक क्षण. भावना शब्दात व्यक्त केल्या ना की त्या भावना कायम राहतात. आपण असलो नसलो तरी. वाव, आय एम थ्रिल्ड. आय एम ऑनर्ड. सो तुम्ही कसं सेलिब्रेट कराल शब्द वापरून? मला कविता करून सेलिब्रेट करावं असं वाटतं. अरे वा, मग ऐकवा की एखादी कविता. आत्ता लगेच? ऑफकोर्स. सो लिसनर्स, आता आपल्या बरोबर आहेत एक कवी आणि ते ऐकवणार आहेत ऑन डिमांड इन्स्टंट 4 ओळी. ओके. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझ्याशी भेटही व्हावी, असेही एकदा व्हावे. वाव, कमाल. आय विश आय वुड हॅव अ फ्रेंड लाईक यू. मलाही आवडेल तुझी मैत्री, पण पण काय? नातं म्हटलं की त्यात जबाबदारी येते. मग तशी ती मैत्रीतही येतेच ना. मला वाटतं एखादं नातं घडवणं, त्यात ग्रो होणं खूप महत्वाचं असतं. कारण नातं म्हटलं की त्यात प्रॉब्लेम्सही येतातच, पण जबाबदारी घेऊन त्यावरती सोल्युशन्स काढायची असतात, नाही? करेक्ट, ॲब्सोल्युटली सिद्धार्थ. आणि थैंक यू सो मच. कीप लिसनिंग आवर शो. बाय बाय. मैंने कहीं सुना था, रिस्पॉन्सिबिलिटी इज द प्राइस ऑफ फ्रीडम. और जब बात होती है रिलेशन की तो आती है रिस्पॉन्सिबिलिटी. आता ही जबाबदारी घ्यायची की टाळायची हे ज्याचं त्याने ठरवावं. पर जो सिद्धार्थ का कहना है वही मेरा मानना है. नात्यामध्ये जबाबदारी घ्यावी लागते. सो ह्याच नोटवर मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. सॉरी, आय एम सो सॉरी. राम बंधू मसाले, त्यांना तुझा आवाज पाहिजे त्यांचं ब्रँडिंग करायला. ओके, त्यांना माझे टर्म्स आणि कंडिशन सांगितलेस का? हो, त्यांना मान्य आहे. त्यांना फक्त तुझ्याबरोबर एक मीटिंग करायची. ओके. ओके. इतकंच? हो. काही विचारायचंय का? अगं ॲक्च्युली मला मी तुझ्याशी लग्न करेन का, हेच ना? हो. माझ्या घरी सध्या हाच विषय चालू असतो. लग्नाचं वय झालंय, कधी लग्न करणार आहेस? पण मला काय वाटतं माहितीये, डिकेड टू डिकेड लग्नाचं वय बदलत जातं. आणि जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी नाही लग्न करणार. ॲटलीस्ट अंटिल आय नो दॅट पर्सन. एक्झॅक्टली. अगं आपण एकमेकांना चांगले ओळखतो. वी वर्क टुगेदर, वी नो आवर पॅटर्न्स. सो मला असं वाटतं आपलं जमू शकतं. डोंट मिक्स अप पर्सनल अँड प्रोफेशनल थिंग्स, असं तूच म्हणतोस ना? तू खूप छान मित्र आहेस माझा, उत्तम कॉलिग आहेस, ट्रस्टवर्दी आहेस आणि मला खूप सेफ वाटतं तुझ्याबरोबर. पण मग काय प्रॉब्लेम आहे? कॅन वी डू समथिंग अबाउट इट? आय मीन वी कॅन फाइंड अ सोल्युशन. सोल्युशन
व्हॉट सोल्युशन? म्हणजे बघ, मला असं वाटतं की म्हणजे इफ यू कम्फर्टेबल विथ इट. तूच आत्ता म्हणालीस ना की यू फील सेफ विथ मी. सो कॅन वी स्टे टुगेदर? ट्राय अँड हॅव अ लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे विल गेट अन आयडिया. आय मीन आपल्यालाच कळेल की इट्स वर्किंग आउट ऑर नो. वी कॅन टेक अ कॉल. आणि जर नाही जमलं तर आपण वेगळे होऊ शकतो. सो सिम्पल. म्हणजे जोपर्यंत आपलं पटतंय तोपर्यंत एकत्र राहायचं आणि एक दिवस वाटलं की नाही पटत आहे मग वेगळं व्हायचं. मला ना एकदा एक कॉलर म्हणाला होता, नात्यामध्ये ना जबाबदारी घ्यावी लागते. म्हणजे एखादं नातं घडवणं किंवा त्यामध्ये ग्रो होणं फार महत्वाचं असतं. कारण रिलेशनशिप मग ती कुठलीही असो त्यात प्रॉब्लेम्स हे असणारच. अशा वेळी त्या नात्याची जबाबदारी घेऊन आपण सोल्युशन शोधली पाहिजेत. किरीट, मला ना माझ्या आयुष्यात असं नातं हवंय. मी लग्न कधी करेन मला माहित नाही, पण किरीट तू म्हणतोयस ना तसं नातं नकोय अरे मला माझ्या आयुष्यात. खरंच. You know what? You know what? This smile of yours is special. जसे शांत निळे पाणीही वागते अचानक अवखळ. You know? तो तरंग एखादाही पुरतो माझ्या डोळ्यांना. तो तरंग एखादाही पुरतो माझ्या डोळ्यांना. जणू गंध तुझ्या परफ्यूमचा दिसतो माझ्या श्वासांना. वेल, यू नो व्हॉट आय मीन. हे तुला माहित आहे ना. You know what? These eyes of yours are special. जे सहजच बघता बघता गाठता डोहाचा तळ. You know? Like ही नजर तुझी अलबेली स्पर्शते किती लाटांना. ही नजर तुझी अलबेली स्पर्शते किती लाटांना. जणू हिरवळ कवेत घेते मातीच्या सर्व कणांना. वेल, यू नो व्हॉट आय मीन. हे तुला माहीत आहे ना. तर फ्रेंड्स, मला नव्याने कळलेली गोष्ट अशी की कॉफीचे किंवा वाईनचे जसे टेस्टर्स असतात ना तसे मसाल्याचे म्हणजे आपण घरात वापरतो ना त्या मसाल्याचे सुद्धा टेस्टर्स असतात. आजच मी अशा एका टेस्टरला भेटली आहे. काय कमाल हँडसम होता माहितीये तो. त्याच्यासमोर खाण्याच्या खूप गोष्टी होत्या पर उसने किसी चीज को नहीं छुआ. त्याच्यासमोर चीज होतं ते सुद्धा नाही खाल्लं त्याने. अगं नाही, पण खरंच मला चीज नाही आवडत. आवडत नाही? कम ऑन सिद्धार्थ, चीज जास्त खायचं का अजून जास्त खायचं एवढाच प्रश्न असू शकतो. नाही, मान्य आहे मला ते, पण तरी मी चीज नाही खाऊ शकत. तुझा तो शो पूर्ण नाही ऐकला मी. पेरू गेट का म्हणतात? तू सांग. पेरूची बाग असेल तिथे म्हणून. अरे मग पेरू बाग असं म्हणाले असते ना. अरे हो की. हा, मग इंग्रजीत पेरू आण याला गेट पेरू म्हणतात ना, म्हणून त्याचं मग पेरू गेट. काय? यू आर टू मच. बरं चल, बोलते नंतर. I'm sorry. I'm sorry. so I'm sorry. sorry. I'm sorry. Sorry. सिद्धार्थ, फोन.
लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात की तू आंधळा. I'm feeling so sorry for you. थांब ना, तू लागेल तुला, भिंत आहे समोर. तुला बाहेर जायचंय का? हे बघ, या बाजू. तुझ्या मागे आहे दरवाजा तिथे. थांब ना, थांब. मी सोडू का तुला? I'm feeling so sorry for you. I'm feeling so sorry for you. थँक्यू सो मच नदिरा. माझ्यात जे कमी आहे ना त्याबद्दल मला सहानुभूती नको. ट्रीट मी ॲज अन आणि फ्रेंड्स, खरंच तिला आणि अशा प्रत्येकाला वी शुड ट्रीट. आय एम सो सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात की तू आंधळा. आय एम फिलिंग सो सॉरी फॉर यू. तुमची लाडकी आजी, माझ्यात जे कमी आहे ना, I'm feeling so sorry for you. Treat me as a. I'm so sorry, माझ्या लक्षात नाही एवढ्या दिवसात की तू आंधळा. We should treat. मला सुद्धा एक फॅन भेटला, कारण मी त्याला पाहिलं, त्याने मला पाहिलं. I'm feeling so sorry for you. माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात तू आंधळा. I'm feeling so sorry for you. हे असं नेहमीच घडतं, फक्त काउंटिंग अँड कॅल्क्युलेशन्स. म्हणजे ऑफिसमध्ये सगळ्यांना माहिती आहे. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे हे बाहेर कसं कोणालाच माहीत नाही. त्याला त्याची जाणीव करून दिलेली आवडत नाही, म्हणून तर आमच्या कंपनीच्या कुठल्याही रेकॉर्ड्सवर त्याचं नाव नाही आहे. मी मागे म्हटलं होतं ना तुला, तो असा पटकन कोणात मिक्स होत नाही. सिद्धार्थ नेहमी म्हणतो, इतरांच्या आयुष्यात 12 तासांचा अंधार असतोच, म्हणजे माझ्यापेक्षा फक्त 12 तास कमी. नो बिग डील. काय झालं रेवती? किरण मला सांग, सिद्धार्थच्या ह्या इन्सिडेंट्समुळे तू इतकी डिस्टर्ब काय आहेस? हां, तू रोज अनेक लोकांशी फोनवर बोलतेस, अनेक कॉल्स घेतेस. नेहमीच काही तुम्ही मजा मस्ती धमाल करता असं नाही.
कधी कधी अत्यंत गंभीरपणे महत्वाचे प्रश्न सुद्धा सोडवता, अनेक विषयांवर बोलता, बरोबर की नाही? तू अनेक कॉलर्सचे प्रश्न सोडवतेस, बरोबर की नाही? मम्मा, पण सिद्धार्थ हा नॉर्मल कॉलर नाहीये. इन दॅट केस तुला स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील. तुला जर तो इतका महत्वाचा वाटतोय तर तसं काय? तुझ्या आयुष्यात त्याला इतकी जागा का आहे? त्याच्या नसण्यामुळे तुला इतका काय फरक पडतोय? तू त्याला भेटायचा प्रयत्न केलायस, म्हणजे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे? व्हॉट वॉज हिज रिस्पॉन्स? आणि तरीही तुला त्याला भेटावंसं वाटतंय, हं? याचा अर्थ तू त्याच्या प्रेमात पडलीस? किरण, तुला तुझ्या आईने सांगितलंच असेल की तू त्याच्या प्रेमात पडलीस. पण मी तुला सांगतो, तोही तुझ्या प्रेमात पडलाय. अँड दॅट्स व्हाय ही इज हर्ट. नातं म्हटलं की त्यात जबाबदारी येते, मग तशी ती मैत्रीतही येतेच ना. मला वाटतं एखादं नातं घडवणं, त्यात ग्रो होणं खूप महत्वाचं असतं. कारण नातं म्हटलं की त्यात प्रॉब्लेम्सही येतातच, पण जबाबदारी घेऊन त्यावरती सोल्युशन्स काढायचे असतात, नाही? आज मला सांगा, तुम्ही कधी कुणाची माफी मागता का? आणि कशी मागता? कारण रिलेशनशिप म्हटली की अप्स अँड डाऊन्स होतातच, चुकाही होतात, कधी जाणून बुजून तर कधी नकळत. अशा वेळी पॅचअप करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेता की समोरच्याची वाट पाहता? कॉल मी ऑन 7351935935 वर, 7351935935 वर. हाय किरण, आज मूड ठीक दिसत नाहीये तुमचा. अपसेट आहात का? का असं का वाटलं तुम्हाला? नाही, कारण इतर वेळेस तुम्ही लोकांचे मूड बूस्टअप करत असता ना, म्हणून म्हटलं. नाही, मी एकदम ठीक आहे. तुमचं नाव सांगाल? सिद्धार्थ. कोण? सिद्धार्थ साळवे, सिंहगड रोडून बोलतोय. सिद्धार्थ, हॅलो, बोला. तुम्ही कधी कोणाची माफी मागितली आहेत का? हो, तिला पाणीपुरी फार आवडते, म्हणून एकदा तिच्या घराच्या खाली पाणीपुरीवाला बनून गेलो होतो, आणि तिने लगेच मला सांगून टाकलं की तिनं मला माफ केलंय म्हणून. क्या बात है. पण मग असं करताना तुम्हाला भीती नाही वाटली? म्हणजे तुम्हाला कुणीतरी ओळखेल म्हणून ऑकवर्ड फील नाही झालं? छे छे छे, ऑकवर्ड कसलं? आणि कोण ओळखतं याच्याशी मला काय करायचं? माझ्यासाठी तिला काय आवडतं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? तुमचं अगदी 100% बरोबर आहे. थँक्स. नात्यात समोरच्याला काय वाटतं ह्याचा तुम्ही विचार केलात. कमाल. पुन्हा एकदा तेच म्हणेन, मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. टिल देन, सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो.
हाय. तू आज इथे ऑफिसमध्ये? हो, मी ते ऍक्च्युली रेवतीचा तुझा शो इंटरव्ह्यू. कसा चाललाय? छान चाललाय. तू कसा आहेस? कंपनी इज डुईंग गुड. मी तू कसा आहेस असं विचारलं. ओह, कसा दिसतोय? हॅन्डसम ॲज युजल. सिद्धार्थ, लुक, आय एम सॉरी. कशाबद्दल? आय एम रिअली सॉरी मला सिद्धार्थ. ऐकू येतं, दिसत नाही. काय झालंय? त्या दिवशी मी तुला थँक्स. असं म्हणजे तुझ्या आवाजाचा आमच्या कंपनीला खूप फायदा झाला असं कळलं. होप वी वर्क टुगेदर अगेन. बाय. कधी पाऊस झरताना मनाला चिंब करताना, कधी पाऊस झरताना मनाला चिंब करताना, तुझी सर ओळखू यावी असेही एकदा व्हावे. तुला स्पर्शून आलेली सुगंधी रात्र मेंदीची, तुला स्पर्शून आलेली सुगंधी रात्र मेंदीची, मला स्पर्शून रंगावी असेही एकदा व्हावे. जवळ येशील तू तेव्हा विझावे चंद्र ताऱ्यांनी, जवळ येशील तू तेव्हा तेव्हा विझावे चंद्र ताऱ्यांनी, नभाने वेळ पाळावी असेही एकदा व्हावे. तुझ्या माझ्यातली मैफल, तुझ्या माझ्यातली मैफल, तुझ्या माझ्यात हरवावी, कुणी ना भैरवी गावी असेही एकदा व्हावे. सिद्धार्थ, डोंट वरी किरण, मला आता सगळं दिसतंय. कारण तुझ्या डोळ्याने मी अख्खं जग पाहणार आहे आता. आणि माझी खात्री आहे तुझ्याच इतकं सुंदर असेल ते.
विल यू बी माय व्हॅलेंटाईन फॉर एव्हर? ते खळखळून हसते, श्वास किणकिणू लागतो, ते काही बाई बोलते, प्राण गुणगुणू लागतो. ती खळखळून हसते, श्वास किणकिणू लागतो, ती काही बाई बोलते, प्राण गुणगुणू लागतो. कोण जाणे असे काय होते मला, कोण जाणे असे काय होते मला, जीव गुंतून जातो पुन्हा, तिचा भास होतो मना. भेटते ती अशी भेटल्या विना, किती आपली वाटते कधी पाहिल्या